श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होत एवढीच स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गाईला आपल्याला चपाती खाऊ घालायची आहे, परंतु ती चपाती आपल्याला कशी घालायची आहे, कोणत्या दिवशी घालायची आहे, ही संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. खूप अशी उपयुक्त माहिती आहे, तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तर मित्रांनो, श्रीमंत, धनवान, करोडपती होण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात. खूप सारे उपाय केल्याने अनेकांना समाधान मिळते, त्यांची इच्छा पूर्ण होतील, काहींना योग्य फळ मिळते. परंतु अनेक जण असे देखील आहेत की त्यांनी खूप सारे उपाय करून देखील त्यांना यश काही मिळत नाही. अशा वेळी अनेक जण उपायाला नावं देखील ठेवू लागतात. जर तुमच्या बाबतीत देखील असं काही घडत असेल तर एक उपाय शेवटचा करून पहा. हा उपाय केल्याने तुम्हाला भविष्यात श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखणार नाही. हा सिद्धी प्रदान करणारा उपाय आहे. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी लवकर दूर होतील. पैशाच्या ज्या काही समस्या आहेत त्या देखील दूर होतील आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास्तव्य करू लागेल आणि भविष्यात तुम्हाला पैशांसाठी कुणाकडे हात देखील पसरावे लागणार नाही. हा उपाय साधा, सोपा व तितकाच प्रभावी आहे. चला तर मग जाणून घेऊया आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे. आणि मित्रांनो, प्रत्येक उपाय करत असताना त्या उपायामध्ये श्रद्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. परंतु उपाय करत असताना प्रत्येकाने मेहनत देखील करायला हवी. जर तुम्ही कोणत्याही प्रकारची मेहनत केली नाही आणि फक्त उपाय करत राहिला तर तुम्हाला यश काही लाभणार नाही आणि म्हणूनच उपायाला कर्माची जोड हवीच. म्हणून आज आम्ही तुम्हाला एका महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. तर मंडळी, आज जो उपाय सांगणार आहे तो उपाय अतिशय साधा, सोपा आहे. हा उपाय म्हणजे आपल्याला गाईला हळदीची चपाती खाऊ घालायची आहे. मंडळी, हिंदू धर्मशास्त्रामध्ये भूतदया अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे. प्राणी, पक्षी यांना अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. तसेच आपल्या सर्वांना माहीतच आहे की गाय ही हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे. त्यामध्ये 33 कोटी देवींचा व देवतांचा वास असतो आणि म्हणूनच हिंदू धर्म संस्कृतीमध्ये गाईला पूजनीय मानले आहे. जर तुम्ही गाईला नैवेद्य भोग अर्पण केला तर याचा अर्थ तो नैवेद्य ते 33 कोटी देव सेवन करतात आणि त्यामुळे तुम्हाला पुण्य देखील तितकेच लाभते. आणि म्हणून आज देखील अनेक ठिकाणी जेवण सेवन करण्याआधी गाईला नैवेद्य आवर्जून दाखवला जातो आणि असं म्हटलं जाते, जी व्यक्ती आपल्या घरातील पहिली चपाती गाईला अर्पण करते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच अडचणी निर्माण होत नाही. त्या व्यक्तीच्या घरामध्ये देखील कोणत्याही प्रकारचे संकटे हे येत नाही. तसेच माता अन्नपूर्णा त्यांच्या घरामध्ये नेहमी वास्तव्य करते. तसेच मंडळी, गाईला वेगवेगळे पदार्थ दान केले जातात, तसेच खाऊ घातले जातात. गाईला गूळ देखील दिला जातो, परंतु गूळ हा फक्त हिवाळ्याच्या दिवसातच गाईला द्यायचा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात गूळ गाईला खायला अजिबात देऊ नये. त्याचबरोबर गाय जर उभी असेल तर अशा वेळी तिला गूळ देऊ नये. बसलेली असेल तरच द्यायचा आहे. जर तुम्ही सोमवारचा उपाय करत असाल तर अशा वेळी उपवासाच्या दिवशी तुम्हाला एखाद्या पांढरा पदार्थ गाईला खाऊ घालायचा आहे. म्हणजे बर्फी, तांदूळ किंवा साखर यांच्यापासून तयार झालेली वस्तू गाईला नैवेद्य म्हणून अर्पण करायची आहे. असे केल्याने सोमवारचा दिवस तुमचा फलदायी ठरतो. तसेच शिवशंकरांची भक्ती देखील सार्थक ठरते. आणि ज्या व्यक्तीच्या राशीमध्ये मंगल दोष आहे अशा व्यक्तीने मंगळवारी गाईला बेसनाचे लाडू सेवन करायला द्यायला पाहिजेत. या व्यक्तीच्या बुध ग्रहाचा कोप आहे अशाने बुधवारच्या दिवशी हिरवा चारा गाईला खाऊ घालायचा आहे. तसेच गुरुवारच्या दिवशी आपण चपातीमध्ये थोडीशी हळद मिक्स करून गाईला सेवन केली तर तुम्हाला गुरुग्रहाचे आशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी जर आपण गाईला गोड खीर सेवन केली तर आपल्यावर माता महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
जर तुमच्या जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी संकटे या वारंवार येत असेल, आलेला पैसा जास्त दिवस टिकत नसेल, घरामध्ये सतत आजारपण येत असेल, तर अशा वेळी गाईला गुरुवारी आणि शुक्रवारी नैवेद्य अवश्य द्यायचा आहे। यामुळे तुमच्या जीवनातील पैसा स्थिर राहील, माता महालक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल, कोणत्याही प्रकारच्या अडचणी संकटे समस्या हे तुमच्या आजूबाजूला देखील फिरणार नाही। तुमच्या भविष्यात तुम्ही धनवान आणि श्रीमंत होण्यापासून कोणीच तुम्हाला थांबवणार नाही। तर उपाय खूप असा छोटासा आहे, कारण आपण रोजच्या रोज भाकरी चपातीही बनवत असतो। तर आपण ज्या भाकरी बनवतो त्यातील सर्वात पहिली भाकरी असेल चपाती असेल तर ती काढायची आहे आणि गुरुवारी तुम्ही त्या भाकरीला किंवा चपातीला हळद लावायची आहे आणि ती गाईला खाऊ घालायची आहे। कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता असतात आणि आपण जी भाकरी चपाती गाईला खाऊ घातली तर त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि यामुळे आपले जे काही नशीब आहे तर ते नशीब बदलून जातात। आपल्याला पैसा हा आपल्याकडे येत राहतो। आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी संकटे आहेत तर ते देखील दूर होतात। तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।